अनेक गावोगावी देवाच्या अथवा देवीच्या जत्रा असल्याचं आपण ऐकतच असतो काय तर पाहतही असतो. पण तुम्ही कधी देवाच्या मंदिरात भूतांची जत्रा असल्याचं रहस्य कधी ऐकलंय का? तर या भूतांच्या जत्रेबद्दल रहस्य आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील आगडगाव या ठिकाणच्या जागृत देवस्थान असलेल्या मंदिराबद्दल जाणणार आहोत. तर त्या मंदिरातल्या भूतांच्या जत्रेबद्दल रहस्य खरंय का? तर हे आपण बघणार आहोत आजच्या आपल्या विषय काय कार्यक्रम मध्ये. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज अनकटचा विषय काय कार्यक्रम. अहिल्यानगर शहरापासून काही अंतरावर आगडगाव नावाचे लहानसे गाव आहे. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील काळभैरवनाथांच्या मंदिरात मोठी जत्रा भरत असते. जागृत देवस्थान असल्यामुळे हजारो भाविक या दिवशी येथे दर्शनास येतात. परंतु दूरवरून आलेले सर्व भाविक संध्याकाळ झाली की त्वरेने आपापल्या घरी निघतात. दुसऱ्या दिवशी कोणीही भाविक या मंदिराकडे फिरकतही नाही, कारण त्या दिवशी येथे चक्क भूतांची जत्रा भरत असते. महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे भूतांची जत्रा भरते अशी मान्यता आहे. ऐकून तुम्हाला हे आश्चर्य वाटलं ना? तर हो, महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांचे काम दगडांमध्ये झालेले आहे, परंतु या मंदिराच्या बांधकामात अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे दगड अभावाने दिसतात. त्यामुळे मंदिर अफाट शक्ती असलेल्या राक्षसांनी व भूतांनी बांधलेले असावे असं मानलं जातं. एका आख्यायिकेनुसार आगडमल, रतडमल आणि देवमल या 3 राक्षसांनी देवाच्या आज्ञेवरून एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम केले. मंदिर परिसरात आगडगाव, रतडगाव आणि देवगाव अशी 3 गावे शेजारी शेजारी आहेत. आणखी एक बाब म्हणजे की या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 राक्षसांची मुंडकी कोरलेली आहेत. त्यावरून या मंदिराचे बांधकाम राक्षसांच्या अफाट शक्तीने केलेले असावे याला बळ मिळते असे तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. चहूबाजूनी डोंगर आणि मधील दरीत काळभैरवनाथांचे मंदिर आहे. या परिसरात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील जत्रा झाल्यावर सोमवारी येथे भूतांची जत्रा भरते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मंदिर परिसरात कुणीही जाऊ नये असा संकेत आहे. या संकेत पाळण्यासाठी कोणावर सक्ती केली जात नसली तरी गावकरी अनेक पिढ्यांपासून हा संकेत पाळतायत. भूतांची जत्रा म्हणजे नेमकं काय या उत्सुकतेपोटी अनेकदा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही झालाय, मात्र विविध कारणांनी त्याला यश आलं नाहीये. तिथल्या वयोवृद्धांच्या म्हणण्याप्रमाणे खूप वर्षांपूर्वी या गावातील गोपीनाथ करपे हा व्यक्ती यात्रेच्या दिवशी काळभैरवनाथ मंदिरात दीपमाळेजवळ तेलाची घागर विसरला होता. दुसऱ्या दिवशी रात्री आठवण झाल्यानंतर ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले असता तेव्हा त्यांना तिथे विचित्र प्रकारच्या आकृत्या नाचताना दिसल्या. त्यांनी ही माहिती त्यावेळी गावकऱ्यांना दिली होती. त्यांच्या पिढीतील अनेक जण या माहितीचा दुजोरा देतात. मात्र भूतांच्या यात्रेची आख्यायिका असली तरी हे स्थान जागरूक तीर्थक्षेत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते. भूतांच्या यात्रेसोबतच हे मंदिर आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठीही प्रसिद्ध आहे. डोंगराच्या खोलगट भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात खूप लांबून येथे काळभैरवनाथांचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. दर रविवारी हजारो भाविक येथे गर्दी असल्याने अनेक भाविक येथील दर्शन मंडपातून काळभैरवनाथांचे मुखदर्शनही करत असतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस त्या 3 राक्षसांची मुंडकी कोरलेली आहेत. ती आगडमल, रतडमल आणि देवमल या 3 राक्षसांची असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या गाभारात काळभैरव व जोगेश्वरी मातेच्या काळ्या दगडातील जागृत प्राचीन अर्धमूर्ती आहे. त्या मंदिराच्या शेजारी जुना कडुलिंबाचं झाड आहे. या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की त्या झाडाची पानं कडू न लागता गोड लागतात. त्याला बहर येतो पण लिंबोळ्या काय लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्या वृक्षापासून एकही दुसरं रोपटं तयार झालेलं नाही. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या झाडाच्या पानांनी झाकून ठेवलं तर त्याचं विष उतरतं अशीही तेथील लोकांची श्रद्धा आहे. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नसले तरी देवस्थान जवळ असलेल्या 24 समाध्यांवरून 24 पिढ्यांपेक्षा जुना इतिहास असल्याचं मानलं जातं. दररोज सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या मंदिरातील काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेचे भाविकांसाठी दर्शन चालू असते. तुर्तास या विषयावर इथेच थांबूयात. भेटू पुढील भागात एका नवीन विषयासह. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.